नमस्कार. रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचर तर्फे आज आपण अभियंता लेखिका भूपाली निसळ यांच्याशी लेणी आणि शिल्प यांबद्दल गप्पा मारणार आहोत. भूपाली, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये आणि तुमचं मनापासून अभिनंदन की तुमच्या पहिल्या पुस्तकालाच पुरस्कार पण मिळाला आहे. एक खूप वेगळा विषय आणि तोही वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडलेला आहे. तर आज आपण त्याच्याबद्दलच गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी मला या कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे की समुद्र चौपाटीवर तर तुम्ही गेला असाल आणि तिथे तुम्ही पाण्यात खेळला असाल, वाळूत किल्ले बांधले असतील. तर हे सगळं करताना तुम्हाला काय अनुभव आला तो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवला तर चालेल. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव सांगा. तोपर्यंत आपण आजच्या वक्त्या ज्या आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ. आपला आजचा जो कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आपण भूपाली निसळ यांना या कार्यक्रमासाठी बोलावलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असताना त्यांनी लेखक होण्याचं ठरवलं आणि त्यांचा जो संशोधनाचा विषय आहे त्याच्यावरती त्यांनी जे पुस्तक लिहिलं, हे पुस्तक ज्यांनी प्रकाशित केलं ते इंकिंग इनोव्हेशन्सचे आनंद लिमये आज आपल्या बरोबर आहेत. मी आनंद लिमयेंचं स्वागत करते. धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमासाठी आलात. एक प्रकाशक लेखकाबरोबर जेव्हा उभा असतो तेव्हा पुस्तकाचं काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण आहे कल्लोळ तीर्थ. तर तुमचं खूप खूप स्वागत आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. भूपालीजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कडून लेण्यांचा अभ्यास आणि शिल्पांचा अभ्यास हा कसा काय, म्हणजे हा प्रवास कसा काय झाला? कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी किंवा काही बोलण्या हो, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो हो. सगळ्यात आधी तर मी रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचरचे मनापासून आभार मानते. आणि दुसरी गोष्ट, लिमये सर आज इथे आहेत, मला खूप आनंद होतोय. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि ते भक्कम माझ्या पाठीशी आहेत व त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले. सर थँक्यू, तुम्ही आलात, मला खूप छान वाटतंय. मी आता उत्तराकडे येते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग
हा खूप नंतरचा भाग झाला खरं तर. लहानपणापासूनच जे काही वातावरण मला मिळालं ते ते कारणीभूत आहे असं मला वाटतं. याचं उत्तर मी 2 प्रकारे देऊ शकेन. एक तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दुसरं कलात्मक दृष्टिकोन. तर हं. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की माझे वडील व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर होते. प्रायव्हेट बंगलोज आणि मंदिरं ही त्यांची स्पेशालिटी होती. अच्छा. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळपास 1000च्या वर मंदिरं बांधलेली आहेत. आणि ही मंदिरं बांधताना ते कन्स्ट्रक्शन चालू असताना किंवा त्या मंदिरांच्या अभ्यासासाठी ते जे काही प्रवास करायचे, तर मला त्यांच्याबरोबर फिरता आलं, जाणून घेता आलं आणि इंजिनिअरिंग दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघता आलं. ही खरं तर सुरुवात आहे. दुसरी गोष्ट कलात्मक दृष्टिकोन म्हटलं तर अ, घरामध्ये पहिल्यापासून पुस्तकांचं वाचण्याचं वेड होतं. अ, ताईंनी माझ्यावर खूप चांगले वाचनाचे संस्कार केले लहानपणापासून. त्यामुळं एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा पोएटिक दृष्टिकोन माझा तयार होत गेला. अ, वाचनामध्ये रामदास स्वामी आणि ज्ञानेश्वरांचा मोठा आमच्या सगळ्यांवर इम्पॅक्ट होता आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट वेळोवेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं मांडलेली आहे. तर बरं. त्यामुळं ह्या सगळ्याचा मला खूप उपयोग झाला आणि लहानपणापासूनचं जे आकर्षण होतं लेणी, शिल्प, मंदिरं, तर नंतर इंजिनिअरिंग जेव्हा मी केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तो खरं तर माझा व्यवसायाचा भाग झाला. पण त्याचा मला फायदा झाला. म्हणजे एक प्रिसाईज बघायची जी गोष्ट असते किंवा हं. परफेक्शन म्हणू शकतो आपण. तर ती हं. गोष्ट मला त्याच्यामुळं मिळाली आणि पहिल्यापासूनच शब्दांचा संस्कार असल्यामुळं मी हं. लेखनासाठी वळले आणि ह्या दोन्हीचा मिलाफ म्हणून कल्लोळ तीर्थ मला लिहिता आलं. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे परफेक्शन असतं, अ, ते परफेक्शन आणि लेण्यांमधली रचना याबद्दल तुम्ही जे पुस्तकामध्ये लिहिलंय, तर त्याच्यात तुम्हाला संबंध आढळला. येस. ओके. अ, लेणी तयार का झाली असावी? अ, हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप हं. वास्ट ह्याचं उत्तर देता येईल. आणि लेणी तयार का झाली असतील, ह्याच्या उत्तरासाठी आपल्याला खूप मागं जायला पाहिजे. मी काही टप्प्यांमध्ये याचं उत्तर देईन. पहिला टप्पा, जो सुरू होतो आपलं वेद पुराण काळापासून. हं. आपले वेद हे मौखिक होते. म्हणजे ते एका पिढीकडनं पुढच्या पिढीपर्यंत मौखिक स्वरूपात येत होते. कुठेतरी ते लिहून ठेवण्याची आणि संग्रहित करण्याची जेव्हा गरज वाटायला लागली, तेव्हा कथा निर्माण व्हायला लागल्या. आता हं. कथा का? तर कथा अशासाठी की एक उदाहरण दाखल सांगते मी तुम्हाला, की समजा आपली ससा कासवाची गोष्ट आहे. हं. त्याच्यातनं आपण काहीतरी तात्पर्य देतो लहान मुलांना, की अरे असं-असं झालं आणि म्हणून असं-असं होतं. आता आपण बघतोय की ही गोष्ट किती पिढ्यानपिढ्या येतेय ससा कासवाची गोष्ट. का बरं टिकली? कारण ती कथा स्वरूपाची. म्हणजे तुम्ही काहीतरी मोरल देता ना, कथा देता. हीच गोष्ट पूर्वजांच्या लक्षात आली होती आणि त्यांनी आपले पुराण वगैरे कथा स्वरूपात संग्रहित. त्याचा हं. दुसरा टप्पा सांगेल. हा सुरू होतो आपल्या आदिम काळापासून. जसे जसे आपल्या माणसाची उत्क्रांती होत आली आणि माणूस जसा जसा पुढे येत गेला, तसं तसं कुठेतरी एक्सप्रेशन्स ही गरज भासायला लागली. आपण जे बघतो समजा भीमबेटका आहे किंवा बदामीमध्ये पण आपण भित्तिचित्र बघतो. म्हणजे कुठेतरी त्यांनी एक्सप्रेस करून ठेवलं आणि त्याच्यासाठी कला उपयोगी आहे हे त्यांच्या लक्षात यायला लागलं. कितीतरी उत्खननामधनं मूर्ती सापडल्या आहेत, खेळणी सापडली आहेत. म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला हे एक उत्तम एक्सप्रेसिव्ह मीडिया होता तेव्हाच्या ह्याला. त्याच्यामुळं लेण्यांकडं त्या दृष्टिकोनातनं पाहिलं गेलं. तिसरा मुद्दा, आपल्या भारतामध्ये 3 प्रकारच्या लेणी. एक आहे बौद्ध, दुसरी आहे हिंदू आणि तिसरी आहे जैन लेणी. आता ह्याच्यामध्ये जे बौद्ध लेण्या आहेत ना, त्याचा जो हेतू आहे, बौद्ध लेण्या असण्याचा किंवा त्या सोडण्याचा तो पहिल्यापासून खूप स्पष्ट राहिलेला आहे. तेव्हाच्या अशोकापासून सम्राट अशोकाने सुरुवात केली.
त्या काळापासून जेव्हा बौद्ध प्रसार होत होता आपल्याकडे, तर बौद्ध धर्माचे भिक्षू किंवा मॉन्क त्यांना निवासाची सोय व्हावी म्हणून ह्या लेणी कोरल्या गेल्या. पहिले मूर्तीपूजा नव्हती, पण नंतर जसं ग्रीकांनी मूर्तीपूजा त्याच्यात इंट्रोड्यूस केली, तसं चैत्य, विहार असे वेगवेगळे त्याच्यात भाग पडत गेले. जसा बौद्ध लेण्यांचा हेतू स्पष्ट राहतो ना, तसं ब्राह्मण लेण्यांचा हेतू कुठे स्पष्ट झालेला नाही. आणि मला असं वाटतं की हा इतका मोठा विषय आहे की प्रत्येक पिढीत त्याच्यात अभ्यास होतोय. त्यामुळे कुणाचं कन्क्लुजन किंवा कुणाचा विचार चूक आहे असं तर म्हणता येणार नाही. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि मागच्या पिढीचा हात धरूनच आपल्याला पुढे जायचंय. त्यामुळे एखादं विधान चूक की बरोबर या फंदात न पडता ते विधान धरून पुढे मला काय वाटलं हे मी तुम्हाला सांगते. ब्राह्मण लेण्या आपल्याकडं सर्वसाधारण असं मानलं जातं की दळणवळणाच्या ज्या रस्ते आहेत त्याच्यावर आपल्या लेण्या उभ्या राहिल्या. तर मला ते काही अंशी बरोबर वाटतं. जसं की नाणेघाटातली केव आहे, तो मार्ग तर व्यापारी मार्ग म्हणूनच यूज व्हायचा आणि पण तो आपण 100% खरा मानू शकत नाही. त्याही पलीकडं केव बऱ्याच कारणांसाठी उपयोग झाला असणार. मुळातच केव ज्या ठिकाणी आहेत नगरीच्या जवळपास, डोंगरावर मध्यभागी, प्रकाश व्यवस्था, तिथलं पाण्याचं व्यवस्थापन, ह्या सगळ्यात कुठंतरी असा फील येतो की जसं बौद्ध धर्माचा प्रसार झाला तसं हिंदू धर्माचा पण झाला आहे. अर्थात त्यात बरेच पंथ होते. वैष्णव होतं, शैव होतं, गाणपत्य होतं, शाक्त संप्रदाय होता. पण ह्या सगळ्यांना आपापले पंथ किंवा धर्माचा प्रसार करण्यासाठी हे लोक फिरायचे. त्यासाठी सुद्धा त्यांना निवासाची व्यवस्था लागली असेल. मोर ओव्हर ब्राह्मण किंवा हिंदू लेणींमध्ये ते कन्स्ट्रक्ट करताना जास्त विचार झालेला असावा असं मला वाटतं. जसं की त्याची जी रचना आहेत कन्स्ट्रक्शन मध्ये फरक, आपल्याकडं हिंदू पहिली गुंफा MP मधली उदयगिरी तिथपासून जिथे सगळ्यात जास्त गुंफांचा समूह आहे त्या वेरूळ पर्यंत जर आपण विचार केला ना, तर मी साधारण टेंटेटिव्ह त्याचे 5 भाग मांडलेले आणि हे सगळे ह्या कल्लोळ तीर्थ मध्ये मी घेतलेले. जरी कादंबरी स्वरूप असलं तरीही त्याच्यात मी हे सायंटिफिक मुद्दे मांडलेले. 5 मी टेंटेटिव्ह तुम्हाला सांगते प्रकार. एक म्हणजे लेणी मंदिर, म्हणजे लेणीमध्ये फक्त गर्भगृह आहे आणि ते मंदिर म्हणून. दुसरं आहे यज्ञ मंदिर जिथे यज्ञाची कामं झाली. तिसरं आहे विश्राम गृह, म्हणजे तिथं येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाला थोडा वेळ विश्रांती घ्यायची असेल. त्यांची रचना कशी आहे, छोटे गर्भगृह आहेत, आजूबाजूला पडदे आहेत पण पडद्यांमध्ये शिल्प नाहीये. गर्भगृह असतील पण पडवीत तुम्हाला शिल्प दिसणार नाही. चौथा प्रकार जो आहे तो आहे निवासगृह. त्याच्यात काहीच नाही, फक्त गुंफा आहे, तुम्हाला एकही शिल्प दिसणार नाही. आणि पाचवं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानार्जनासाठी आणि विद्यार्जनासाठी केलेल्या गुंफा, ज्या आपल्या शिल्पांनी भरभरून आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कुठंतरी ह्या लोकांना हेतू माहिती होते ह्या सगळ्या गोष्टी करण्याचे, गुंफा कोरण्याचे. तेव्हा त्या कलाकारांना पण बूस्टिंग मिळावं हा पण हेतू होता. आणि ज्या कथा पुराणात मांडून ठेवल्या त्या हजारो वर्ष पुढे येत राहाव्या म्हणून त्यांना शिल्पांचं स्वरूप दिलं गेलं. ही अशी अनेक कारणं असावीत की आपल्याकडे लेणी निर्माण झाल्या. ज्ञानार्जनासाठी आता आपण जो शेवटचा मुद्दा ऐकला की ज्यामध्ये शिल्पाकृतींचा जास्त समावेश आहे तो ज्ञानार्जनासाठी त्या तयार केल्या गेल्या असाव्यात लेण्या. तर त्या काळातलं असं कोणतं ज्ञान आहे की जे त्यांना वाटलं की युगानुयुगे त्या पिढीला मार्गदर्शक ठरेल किंवा त्यांनी त्याचा अभ्यास करावा, असं काय आहे त्या लेण्यांमध्ये नक्की? अच्छा, मुळामध्ये ना आपण जे म्हणतो की आपले बाहेर जे शोध लागले ते शोध लागले, खरं सांगायचं ना तर आपल्या वेदांमध्ये सगळं ऑलरेडी लिहून ठेवलेले.
आपलं समजा गणित घेतलं तर गणिताचे कितीतरी रेफरन्सेस ऋग्वेदात सापडतात खरं सांगायचं तर. आणि मी जो रेफरन्स म्हणजे मी ज्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या लेणींचा अभ्यास केलाय ना तो मी हम्म. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवूनच केला. मुळामध्ये आपल्याकडचं संगीत आणि लेणी ह्याचा जो काही मला सायंटिफिक त्याचा संबंध वाटला त्या विषयावर मी कल्लोळ तीर्थ लिहिलेला आहे. तरीही त्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल की ज्या मला साईड झाल्या की हे असं असू शकतं. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणायचं झालं तर पूर्वी म्हणजे ज्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या खगोलशास्त्र, धातू विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र हे विषय ज्या काळात इतके व्यवस्थित शिकवले जायचे, व्याकरण आहे, तर त्या काळामध्ये विज्ञान आणि शिल्पकला हे कसं काय ते बाजूला ठेवू शकतील. आता उदाहरण द्यायचं झालं तर मला असं वाटतं की काही ना काही थॉट, काही ना काही प्रकल्प त्यांनी या शिल्पातनं मांडलेले. एक साधारण उदाहरण देते. आता समज आपण भगीरथाचं घेतलं की त्यांनी गंगावतरणाचं शिल्प आहे आपल्या सगळ्या केव्स मध्ये दिसतं गंगावतरण. आता गंगावतरण मध्ये मला 2 भाग तुम्हाला सांगता येतील. गंगावतरणामध्ये काय आहे की इक्ष्वाकू घराण्यातले 5 पिढ्या गंगा अयोध्येपर्यंत आणण्यासाठी फाईट करत होते आणि त्यातल्या भगीरथाने ती गंगा अयोध्येत आणली हिमालयातून, अशी ती स्टोरी. आता सगळ्यात महत्वाचं तर 5 पिढ्या करून भगीरथाला ते जमलं म्हणून आपण भगीरथ प्रयत्न असं म्हणतो. दुसरी गोष्ट तेव्हाच्या लोकांना ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो याची पुरेपूर कल्पना होती. म्हणजे एखादा पाण्याचा मोठा स्रोत खूप उंचीवरनं खाली पृथ्वीवर कोसळणारे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तिथं काय होऊ शकतं ह्याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच त्यांनी सांगितलं की शिवानी ते जटेमध्ये आपल्या ती पेलली, तोडली आणि मग ती पुढे शांत झाल्यावर व्हायला लागली. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो ह्या स्टोरी मधनं की त्या लोकांना हे सांगायचं होतं की तुम्ही नदीचे प्रवाह वळवू शकता, तुम्ही कालवे बनवू शकता, तुम्ही डोंगरात भुयार काढून पाण्याचे प्रवाह तिथून प्रवाहित करू शकता आणि हे सगळं सांगण्यात स्टोरी आहे. अशा कितीतरी अजून देता येतील. आता मगाशी मॅडम एक दाखवलं की झोपलेला ब्रह्मा आहे आणि त्याच्या नाभीतनं विष्णू बाहेर आलेला आहे. आता ब्रह्मा हा निर्मितीचं प्रतीक मानला जातो, बरोबर आहे. आता नाभीतून कमळाचा देठ वर आलेला आहे आणि त्याच्यातनं ब्रह्मा बाहेर येतो. तर हे आपल्या नाळेचं प्रतीक आहे. नाभीतनं आलेली नाळ आहे ती. आणि जळामध्ये जेव्हा विष्णू निद्राधीन दाखवतो तेव्हा ते गर्भजल इंडिकेट करतं. गर्भजलातला विष्णू आहे तो. म्हणजे असे कितीतरी सायंटिफिक मुद्दे आहेत. जसं मगाशी इंजिनिअरिंगचा विषय झाला, मी तुम्हाला खिद्रापूरचं उदाहरण देऊ शकते. आता 84 जवळपास मंदिरं होती, त्यातली 20-21च आता शिल्लक आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं 3% फक्त कामशिल्प. तरी मी तुम्हाला कामशिल्पाचं एक उदाहरण देऊ शकेल की हे जी कामशिल्प आहेत ना, आता हे कामशिल्प आपण बघताना समोरनं बघतो पण ऍक्च्युली हा टॉप व्ह्यू आहे. म्हणजे हे जसं काय आपण वरनं बघतोय आणि हे दोघं बेडवर झोपलेले आहेत. अशा रीतीने ही शिल्प बघायचे. म्हणजे तेव्हाच्या लोकांना इंजिनिअरिंग दृष्टिकोनातनं साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू याची व्यवस्थित जाणीव होती. ही सगळी जी कामशिल्प आहेत ना ती टॉप व्ह्यू कन्सिडर करून बनवली गेलेली आहेत. आता माझ्या पुस्तकामध्ये 1-2 तुम्हाला ती मी उदाहरणं देऊ शकेल की पिंडी ते ब्रह्मांडी. तृप्ती मॅडम पण मला म्हणत होत्या की पिंडी ते ब्रह्मांडी काय तुमचं हे करते. तर मला असं वाटतं की जसं आपल्याला अवकाशाचा एंड मिळाला नाही, सापडला नाही, तसंच आपल्याला नॅनोचाही एंड मिळालेला नाही. आपण दोन्हीकडे अजून शोधतोच आहोत. पिंडी ते ब्रह्मांडी. आणि हे सगळेच आता समजा आता नावाकडे तर मी येईलच नंतर त्याच्यातनं पण मी रेफरन्स देईलच तुम्हाला
पण अजून एक दोन हे झाले की समजा विष्णूचा दशावतार आहे, तर हे काय होतं माणसाची उत्क्रांती सांगते. माणूस कसा कसा घडत गेला आहे. काही ह्याच्यामध्ये जळापासून निर्मिती झाली आहे, काही ह्याच्यात अग्नीपासून निर्मिती झाली आहे. असं म्हणजे घर्षणातून निर्मिती हा पण कन्सेप्ट आहे. पण हे सगळे जे आहेत ही आपल्या माणसाची उत्क्रांती सांगतात. म्हणजे ह्या सगळे जे काही शिल्प आहेत ना, ह्याच्यातनं काही ना काही गणितीय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न झालेला आहे, असं मला वाटतं. या सगळ्याचा आजच्या तरुण पिढीला जर का उपयोग करायचा म्हणलं किंवा तिने जर समजून घ्यायचं म्हटलं तर कशा प्रकारे आपल्याला त्यातून मार्ग काढता येईल? म्हणजे पुस्तक हा एक भाग झालाच की या पुस्तकामधून तुम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या व्यतिरिक्त अजून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काय करता येऊ शकेल? भूपालीचं कनेक्शन बहुतेक गेलंय. 1-2 मिनिटं वाट बघूयात आपण. तोपर्यंत मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की तुमच्यापैकी कुणालाही अजून काही लेण्यांसंबंधी किंवा शिल्पकलेसंबंधी जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, मग आपण त्यावर नंतरच्या प्रश्नोत्तराच्या भागात आपण त्यावर बोलूया. प्रश्न म्हणजे सुदर्शन बोलतोय, प्रश्न तर नाही, पण मी थोडा उशिरा जॉईन झालो, 10 मिनिटं 5 मिनिटापर्यंत, पण जे चाललंय ते फारच छान चाललंय. म्हणजे वेगळ्या अँगलनी त्यांनी जे सांगायला सुरुवात केली आहे, मला तर फार इंटरेस्ट आला एकदम. सध्या तर काही प्रश्न नाही, पण आय एम रिअली एन्जॉयिंग. थँक्यू. भूपाली येईपर्यंत पुन्हा आनंदजी मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय की जसं भूपाली वेगवेगळ्या मार्गाने तो विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय, तसं आपल्याकडे आलेलं हे कल्लोळ तीर्थ पुस्तक तुम्ही जे प्रकाशित केलं, तर तेही वेगवेगळ्या माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार करताय का तुम्ही? निश्चितच करतोय. सर्वप्रथम आधी मला रोटरी साऊथ पुण्याचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी या लिटरेचर क्लब फॉर्म केला. दुसरी एक विनंती करावीशी वाटते की जे कनेक्ट झालेले आहेत पण व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत, ते त्यांनी जर व्हिडिओ ऑन केला तर बोलणाऱ्याला जास्त बरं वाटेल. कारण आमच्याकडे मुंबईमध्ये असं आहे की एकाला 3 झूम मीटिंग अटेंड करतात माणसं फोटो लावून. तर ते टाळण्यासाठी फक्त, बाकी काही नाही. तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तसं नाहीये, बँडविड्थचा थोडासा इश्यू आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. तुमचं पॉइंट हे केलं आणि आम्ही हे केलं, आणि थँक्यू फॉर तुम्ही जे सांगितलं रोटरी पुणे साऊथने केलं, आणि आम्हाला पण आनंद होतोय. मी आता आमचे प्रेसिडेंट नेमके नाही आहेत, मी पास्ट प्रेसिडेंट जस्ट मागच्या वर्षीच होतो, पण खरंच छान. आणि हे लिटरेचर क्लब म्हणजे फार उत्तम काम करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या लोकांना आम्हाला भेटता येत आहे की जे फोकस्ड विषय आहे, कारण आम्ही पण एन्जॉय करतोय या सगळ्या गोष्टी. चांगलं आहे, कारण मुंबईमध्ये असं जर पाहिलं तर फक्त पार्ला, डोंबिवली, ठाणे या 3च ठिकाणी अशी लिटरेचरच्या संदर्भातली पॉकेट्स शिल्लक आहेत. बाकी अदरवाईज मुंबईमध्ये कुठेही आपल्याला ती सापडत नाही. आमच्यासारखी दुर्मिळ गोष्ट आहे. तर मगाशी मी म्हणत होतो त्याप्रमाणे तुम्ही हिची अत्यंत त्रोटक अशी माहिती सांगितली. खरोखरच व्हास्ट आहे त्या लेण्यांसारखी. ती एक उत्तम व्यावसायिक आहे. तिचा दुसरा एक सुप्त गुण असा आहे की ती उत्तम गाडी चालवते. तर तिने त्या मनोगतामध्ये माझे मेहुणा आणि बहिणीचा उल्लेख केलेला आहे. मेहुण्याची जेव्हा ओपन हार्ट सर्जरी झाली पुण्यामध्ये आणि त्याला नगरला जायचं होतं, त्यांनी सांगितलं जर भूपाली गाडी चालवणार असेल तरच मी गाडीतनं येणार, नाही तर मी गाडीतनं येणार नाही म्हणून. अशी ती ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करते त्या क्षेत्रात ती पुढे जाते. त्यामुळे तिने जे काही तयार केलं ते विविध अंगाने लोकांसमोर मांडण्याचा हा तर एक प्रयत्न आहेच आहे.
पण तिच्या लिखाणाचा रेकॉर्ड असा आहे की एकाच कॅलेंडर इयर मध्ये दुसरी आवृत्ती, मागच्या वर्षी आम्ही 29 डिसेंबरला त्याच पुस्तकाची 2020 मध्ये दुसरी आवृत्ती आम्ही प्रसिद्ध केली वसंत एलिम यांच्या हस्ते पुण्यामध्ये. पॅन्डेमिकचा काळ असून सुद्धा पॅन्डेमिकच्या काळामध्ये लोकांनी जो वेळ कसा घालवायचा म्हणून वाचन म्हणा किंवा गाणी ऐकण्याचं हे जे काय अवलंबलं असेल त्याच्यात तिच्या पुस्तकाला खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं गेलं. ग्रेट. तरीही माझा प्रश्न थोडासा, मला असं वाटतं त्याचं उत्तर मला अजून अपेक्षित आहे तुमच्याकडून. मला असं विचारायचं आहे की वेगवेगळ्या माध्यमांमधून किंवा वेगवेगळ्या प्रकारे कसा हा विषय किंवा हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुमचा काही विचार आहे का? खरं तर वेगवेगळ्या भाषांमध्ये एक आता त्यातला तुम्ही जो काही केलेला एक परिसंवाद सारखा, परिसंवादासारखा एक विषय आहे. बाकी स्टँडर्ड अमेझॉन वगैरे तर आहेतच. शिवाय आम्ही आता जे स्काउटच्या तर्फे जी खरी कमाई केली जाते त्या स्काउटला अप्रोच करून त्या विद्यार्थ्यांना ही पुस्तकं देणार आहोत. तेव्हा ज्याच्या आता मला माहिती आहे की कल्लोळ तीर्थ हे पुस्तक आहे, पण मला दुकानात जायला वेळ नाही असं मी माझा समज करून घेतलेला असतो की मला वेळ नाही. पण तेच जर पुस्तक घरपोच आलं तर त्या जे काय मी 40% 50% जे बुकसेलर्सना देतो नुसते ठेवण्यासाठी आणि विकण्यासाठी, त्याऐवजी त्या एका चांगल्या उपक्रमाला थोडीशी आर्थिक मदत होईल, त्या मुलाला खरी कमाई केल्याचा आनंद मिळेल आणि गिराईकाला दारात पुस्तक स्वस्तात मिळाल्याचा आनंद मिळेल. असे अनेक प्रकार डोक्यामध्ये आहेत, पण ते सध्या या 2 वर्षाच्या कालावधीत खूप मागे पडले आहेत त्याच्यात. सर, याचं ईबुक स्वरूपात आलेलं आहे का? म्हणजे ईबुक आलं आहे का? ईबुक आणि ऑडिओ बुक हे दोन्ही सायमल्टेनियसली चालू आहेत. ऑडिओ बुक पण आम्ही करतोय, कारण बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की मी स्वतः माझं पूर्वी खूप वाचन होतं पण हल्ली मी वाचतच नाही. पण हेच जर मला पेनड्राईव्ह वरती ऑडिओ बुक मिळालं तर मी पुण्याला जाताना किंवा पुणे नगरला जाताना गाडीत लावून ते ऐकतो. अशी आम्ही बरीच पुस्तकं केली आणि त्या काही तर पुस्तकांबरोबर आम्ही पुस्तकाबरोबरच ऑडिओ बुक देऊन टाकली. उदाहरणार्थ डॉक्टर PS रामाणींचं वॉक जॉब रन असं जे पुस्तक होतं त्याचं ऑडिओ बुक तयार करून ती CD, त्यावेळेला CDज होत्या, तेव्हा ती CDज आम्ही लोकांना पुस्तकातून दिल्या त्याच किमतीत. आम्ही वाट बघतोय की कल्लोळ तीर्थचं ईबुक आणि ऑडिओ बुक कधी आम्हाला मिळतंय. नक्की पहिली प्रत तुला पाठवणार. धन्यवाद. पल्लवीजी, तुम्हाला काही विचारायचं आहे का? माझा एक प्रश्न होता. हा, मी संजीव ओगले बोलतोय. जे रिगार्डिंग ती आता ती नाहीये इथं, पण म्हणजे इफ यू कॅन कन्वे द क्वेश्चन की ऍज अन इंजिनियर तिने हे सगळं स्कल्पचर्स हे ते सगळं त्याच्यावर अभ्यास केलाय, पण ऍज अन इंजिनियर एवढ्या मोठं टेम्पल बांधणं म्हणजे स्कल्पचर एक पार्ट झाला, पण मेकॅनिकल इंजिनियर तिथं हवा असेल जो ते उभं करू शकेल. म्हणजे हे उभं कसं केलं? भूपाली आहे लाईन, भूपाली आहे ना, जॉईन झाल्यात परत. हो हो, ओके. असा विचार केला का त्यांनी? नाही, मला प्रश्न कळला नाही काय नेमकं विचारायचं. मी म्हणत होतो ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर, मी पण मेकॅनिकल मरीन इंजिनियर आहे, पण कुठल्याही गोष्टी आता तुम्ही ज्या स्कल्पचरच्या बद्दल बोललात त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला असं म्हणजे ऍज अन इंजिनियर की एक लाईन ड्रॉन स्ट्रेट आहे ती त्यावेळेस कशी केली असेल, किंवा हे एवढं मोठं जे बांधकाम झालेले आहे ते उभं कसं केलं असेल ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर. त्यावेळेस काही क्रेन बिन तर नसतील, पण हाऊ डिड दीज थिंग्स हॅपन असा काही विचार आला का हे बघताना तुम्हाला? नक्कीच नक्कीच. म्हणजे तेव्हाचे टूल्स किंवा ज्या प्रकारे ह्या नेव्ही कोडला गेल्या, जसं की कैलासचं आहे, कैलासचं म्हणलं जातं वरपासून खालपर्यंत कोरलं,
आणि ते पण एका दगडात. तर ऑफकोर्स हा सगळा अभ्यासाचा विषय आहेच आहे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत मी एखाद्या कन्क्लुजन पर्यंत येत नाही किंवा मला सॅटिस्फॅक्टरी त्यातनं काही मिळत नाही, त्याबद्दल मी खूप काही बोलणं बरोबर वाटणार नाही मला. म्हणून मी त्या विषयाला आता हात घालत नाहीये. पण माझा Okay. या दृष्टीने नक्कीच अभ्यास चालू आहे. ओके. नाही, आणि त्यांनी असं म्हणतात, मी सुदर्शन बोलतोय, पण म्हणजे मुळात हा जो मगाशी तुम्ही सांगितलं की त्या काळी सुद्धा म्हणजे मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग किंवा असं, तर प्रत्येक समजा जर विषय जरी बघितला, लेणं कोरत असताना किंवा टेम्पल्स बांधत असताना, तर त्यामध्ये म्हणजे आजही जे काही काही गोष्टी त्या टिकून राहिल्या आहेत काळात ज्या गोष्टी असल्यामुळे, त्या ते इंजिनिअरिंग नक्कीच होतं. त्याच्यावरती जॉमेट्री किंवा अशा टाईपचे जे काही आहेत म्हणजे आकार, स्टॅबिलिटी, या सगळ्या गोष्टी. आणि जसं संजूने म्हटल्याप्रमाणे अमेझिंगली तेवढ्या हाईट वरती जाऊन किंवा काही काही गोष्टी तितक्या हाईट वरती नेऊन करणं, म्हणजे भारतातच आहे तसं जगभर पण या काही काही गोष्टी इन्का बिनका सारख्या संस्कृती आपण ज्या काही बघतो, अमेझिंग आहे. खरं म्हणजे त्या इंजिनिअरिंग नक्की होतं आणि शिकवलं जात होतं, असं तुम्ही जे मगाशी म्हणाला त्याला काहीतरी आधारभूत नक्की आहे. पण क्युरियासिटीचा हा प्रश्न याचा चांगला होता खरं म्हणजे, दॅट्स गुड. क्युरियासिटी कितपत आहे आणि ते क्युरियासिटी तेच बघत राहायचं का वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करत राहायचा? पल्लवीजींना काहीतरी विचारायचंय. माझा याच संबंधी प्रश्न होता की लेण्या बांधताना त्यांचं काय इंजिनिअरिंग मेथड असेल, दगड कसा किंवा ते डोंगर कशी बघत असतील की ते अजून टिकलेली आहे. दुसरं असं होतं की त्या काहीतरी तर पडधड तुटफूट काहीतरी झाली असेल शिल्पांची इतक्या अनेक वर्ष आणि दशकां आणि ह्याच्यात. तर कसं ओळखायचं की हे शिल्प नेमकं ओरिजिनल आहे, रिस्टोर्ड नाही आहे? कारण आता हम्पीला मला हा मोठा प्रश्न पडला. बऱ्याचदा असं वाटायचं की हे कदाचित रिस्टोर्ड आहे, पण ते म्हणायचे की नाही, हा क्लीन केलेला आहे. तर आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण शिल्प अख्खं तसंच आहे हे कसं ओळखायचं? नाही, ऍक्च्युली बेसिकली पहिल्या प्रश्नाकडे येईल मी की त्यांनी कसं जागा हे केलं. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की मुळामध्ये ह्या ज्या शिल्प म्हणजे केव्ज होत्या, ह्या एखाद्या नगरीच्या जवळपास बांधलेल्या असायच्या. जवळपास असल्या तरी त्यांची प्रायव्हसी व्यवस्थित मेंटेन राहील अशा रीतीने या केव्ज होत्या. आणि बहुतेक लेणी पाहिल्या ना तर पूर्व पश्चिम दिसतात आपल्याला. हे सगळं ऍक्च्युली आहे कल्लोळ तीर्थमध्ये. तरी मी सांगते तुम्हाला की पूर्व पश्चिम दिसतात. त्याच्यामुळे काय होतं, मॅक्झिमम वेळ सावली पण राहते आणि दिवसाच्या संध्याकाळ जास्त वेळेपर्यंत प्रकाशही मिळतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तिथं नैसर्गिक पाण्याचे स्रोत व्यवस्थित असायचे. नदी आहे, धबधबे आहेत. तुम्ही वेरूळला पण पहा, 1 नंबर पासून 34 नंबर पर्यंत तुम्ही जसं फिराल ना, तुम्हाला काही लेणी सोडले की धबधबा दिसेल, नॅचरल स्टोरेज दिसेल. ह्याशिवायही केव्ज बांधताना त्यांनी पाण्याचे स्रोत म्हणजे टँक व्यवस्थित प्रिझर्व केले होते की तिथं आपले पाणी साठवलं जाईल. आता दुसरी गोष्ट, ते दगड कसं निवडत होते हा प्रश्न तुमचा आहे. तर मुळामध्ये आता भारतभरातनं साधारण 1200 लेणीच्या आसपास लेणी आहेत. त्यातल्या 1000 लेणी फक्त आपल्या महाराष्ट्रात आहेत. ह्याचा कारण इथला बेसॉल्ट, जो आर्गीजन्य खडक आहे, जो ज्वालामुखीतनं तयार झाला, तो खडक याला कारणीभूत आहे. कारण तो शिल्पकाम करण्यासाठी उत्तम मानला जात होता. म्हणून आपल्या महाराष्ट्रात त्याच्या मॅक्झिमम लेणी आहेत. तिसरी गोष्ट, रिस्टोर्ड आहे का संबंध शिल्प हे कसं ओळखायचं? तर मुळामध्ये असं जे काम कम्प्लीट केलेलं दिसले ना बऱ्याच ठिकाणी, आता बदामीला तुम्ही म्हणताय पण ते तसं नाहीये. ऍक्च्युली बदामीचं जर तुम्ही स्पेसिफिक मला विचारत असाल तर मी तुम्हाला सांगते की बदामी हे चालुक्यांनी निर्माण केलेल्या केव्ज आहेत. त्यानंतर काही काळासाठी ते राज्य पल्लवांनी जिंकलं होतं आणि त्या काळामध्ये पल्लवांनी त्याच्यामध्ये बरेच फुटाणे करून ठेवलेले आहेत. म्हणजे काही काही शिल्प पल्लवांनी त्याच्यात डिस्टर्ब केलेली लक्षात येतात आपल्याला. कारण प्रत्येक घराण्याची शिल्प कोरण्याची पद्धत वेगळी होती. ती ओळखायची पद्धत म्हणजे हा जो काही अभ्यास होत आलाय त्याच्यातनं दिसतं की ही पद्धत चालुक्यांची आहे, ही पल्लवांची आहे, ही राष्ट्रकूटांची आहे. ह्या पद्धती दिसत येतात आपल्याला. तर असं डायरेक्ट, आणि ज्यांनी खरोखर
काही ठिकाणी मी पाहिलं की करायला गेले शिल्प कंप्लीट तर त्यांनी सिमेंट मारून ठेवलेली. म्हणजे आपल्याकडे म्हणजे हा तर मी गाढवपणा असा शब्द वापरेल त्याला की त्याचं सौंदर्य लक्षात न घेता किंवा किती एफर्ट्स घेतले गेले ह्या गोष्टीसाठी ना तर कुठं तारतम्य न ठेवता म्हणजे हा केव्ह केलं जातं आणि ऑफकोर्स जसं त्यांनी म्हणलं की पॉलिश करणं आहे किंवा काही केमिकल्स हे प्रिझर्वेशनच्या हे आहेत आणि ते करणं खूप गरजेचं झालंय आता. कारण काय होतं तिथं व्हिजिटर्सची संख्या वाढायला लागली आहे, पायऱ्या वाढायला लागल्या आहेत. त्यामुळं घर्षणाने झीज व्हायला लागली आहे. आणि आपल्याकडचे लोक म्हणजे नुसतं लांबनं शिल्प बघणार नाही, त्यांना त्याच्यावर चढायचं असतं, बसायचं असतं, हात ठेवायचा असतो. त्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळं ते मूर्तींना काही डिस्टर्ब होऊ नये किंवा त्या टिकाव्यात मॅक्झिमम म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात आता. तर त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता मी परत मगाशी विचारलेल्या प्रश्नाकडे येते की तुम्ही पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि ते पुस्तक तर अनेकांनी घ्यावं आणि वाचावं हे मी सांगते. पण त्या पलीकडे या लेण्यांचा खरोखर कसा उपयोग होतो हे त्या ऍक्च्युली लेण्यांमध्ये गेल्यावरतीच समजणार आहे. पण ते समजावून सांगणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे, कारण आतापर्यंत लेण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त एक सौंदर्याकृती म्हणूनच होता. त्याचा काही त्यातून आपल्याला ज्ञान मिळू शकतं किंवा त्याचा आपण आत्ताच्या काळामध्ये काही वापर करू शकतो त्यात विचार करून, हा दृष्टिकोन आपल्याकडे रुजवला फारसा गेलेला नाहीये. तर ह्या दृष्टीने अभ्यासक म्हणून तुम्हाला काय करावं असं वाटतं किंवा तुम्ही काय करणार आहात? उपयोग हा पार्ट खूप नंतर झाला. मला सगळ्यात आधी संवर्धन वाटतं महत्वाचं. काही ठराविक केव्ह सोडल्या ना आपल्याकडे वेरूळ, अजिंठा आहे किंवा बदामी आहे की जिथं व्हिजिटर्स जात आहेत बघतायत. तर काही ह्या महत्वाच्या अशा केव्ह सोडल्या ना तर एवढ्या केव्ह अशाच पडू नयेत आणि अजिबातच म्हणजे त्याचा मिसयूज पण होतोय, स्वच्छता नाहीये, चांगली चांगली शिल्प खराब होऊन गेलेली आहेत. तर सगळ्यात आधी तर मला असं वाटतं की ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की हा खूप मोठा ठेवा आणि खजिना आहे आपला खरं तर. आणि आपल्या पूर्वजांनी इतकं काही त्याच्यातलं मांडून ठेवलेलं आहे की मी पण जे काही बोलते ना तो एक बिंदू आहे, एक टिंब आहे छोटंसं. इतकं ह्यूज आहे हे सगळं की आपण किती काम केलं तरी ते कमी पडणार. काम करायचं तर ते टिकलं पाहिजे हे मला सगळ्यात आधी असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट आता मी जो अभ्यास करते तो एक दृष्टिकोन आहे. प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन असू शकतात आणि पण कुणाचा चूक किंवा बरोबर असं नाही. त्या दृष्टीने आपल्याला त्या शिल्पांकडे बघायचं. तर आता जसं मी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगत होते तर मला असं वाटतं की मी तिथं केव्ह मध्ये उभे आहे आणि माझ्यासमोर काही माणसं आहेत की ज्यांना खरोखरीच जाणून घ्यायचं आणि त्यांना आवडतात ह्या गोष्टी. अभ्यासू वृत्तीने पाहायचं आहे. तुम्ही विचार करा एवढं मोठं कैलास मंदिर आहे किंवा एवढं लेण्यांचं असे लाईनच्या लाईन दिसते आणि ह्यूज काम आहे, केवढं भारले पण आहे. म्हणजे तेव्हाच्या लोकांनी एक एक स्ट्रोक किती विचाराने केलाय. कुठं एक एक्स्ट्रा टवका उडालेला आपल्याला दिसत नाही. थोडं डिटेल मध्ये सांगायचं ना तर एका लेणीमध्ये जी शिल्पाची डेप्थ मेंटेन केलेली आहे ना ती त्या केव्ह मध्ये टोटली तशीच मेंटेन दिसते. ती डेप्थ बदलेल पण ती दुसऱ्या केव्ह मध्ये बदलेल. इतकं व्यवस्थित काम केलेलं आपल्या लेणी आहे. तर मला असं वाटतं तिथं उभं राहून हे दृष्टिकोन ज्याला जे दृष्टिकोन ओके वाटतात. मलाही वाटतं मी ऍक्च्युली कल्लोळ तीर्थ जेव्हा प्रकाशित झालं त्याच्यानंतर महिनाभराने ठरवलं होतं की अशा सहली आयोजित करायच्या. पण नंतर महिनाभरच गेला मध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाला आपल्याकडे. तर नक्कीच मला आवडेल की तिथं जाऊन मी ही शिल्प सांगावीत आणि असं नाहीये की आतापर्यंत ह्यातनं काही मिळालं नाहीये. आपली जी कथा ह्याच्यातनं आहेत ना त्या फक्त समजून घ्यायचे की त्या काय सांगतात. म्हणजे आता त्याच्यातनं अंधकासूर आहे समजा. अंधकासुराने काय अंधकासूरला पार्वती बद्दल आकर्षण झालं पण अंधकासूर हा शिवाचाच मुलगा होता आणि शिवाने त्याला सांगितलं की तू हे करू नको ती तुझ्या माते समान. तरी तो ऐकेना म्हणून
शिवाने त्याला मारायला गेला. पण शिवाच्याच ह्याच्यामुळं त्याचं काय व्हायचं, प्रत्येक थेंबातून अंधकासूर, नवीन अंधकासूर तयार व्हायचं. आता मला सांगा, थेंबातून नवीन अंधकासूर तयार होणे, काही तर कन्सेप्ट तुम्हाला वाटत असेल. पण मग हे जसं होत होतं तसं शिवाने काय तयार केलं, प्रत्येक देवाकडनं शक्ती घेतला. हा दुसरा मुद्दा, शक्ती घेतला. त्यांना मातृका म्हटलं जातं आपल्याकडे. आणि या मातृकांनी अंधकासुराचा थेंब जमिनीवर पडण्याआधी तो गोळा करायला सुरुवात केली. या सप्त मातृका आहेत समोर दिसायच्या. आणि अशा रीतीने अंधकासुराचा वध झाला. आता ही स्टोरी नेमकं काय सांगू पाहतीये, हे आपल्याला जाणून घेता आलं असं यायला हवं असं मला वाटतं. आणि हे तिथं जाऊन जितकं छान समजू शकेल ना, ते असं लॅपटॉपवर समोर बसून बोलणं म्हणजे मजा येत नाही त्याला. नक्कीच. आपल्याला अजून एक नमिता अफळ म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय. आतापर्यंत झालेला ऱ्हास आहे, परंतु यापुढे ते टाळावं या दृष्टीने आपण काय काळजी घेतली पाहिजे, आणि पर्यटक अभ्यासक यांना अजूनही मूळ शिल्प पाहण्यात आनंद असतो. बरोबर आहे. ऍक्च्युली कसं होतंय ना, की काही गोष्टी खूप अनअवॉइडेबल आहेत. आता समजा वेरूळचं उदाहरण घेतलं तर खूप चिडचिड होते. समजा मी वेरूळमध्ये गेली तर मला ना हे आजूबाजूला बघताना खूप चिडचिड होते. येतात, चक्कर मारतात, काहीतरी खात असतात, तिथंच पडतायत, टरफलं पडतायत. लहान पोरांचा आरडाओरडा, जसं मोठ्याने ओरडणं चालू आहे. आणि येतात, एका लेणीत जातात, दुसऱ्या लेणीत जातात. आणि 3-4 लेण्या येतात, बाहेर येतात, पण सगळं तर सारखंच दिसतंय. अरे सारखं कसं दिसतंय? जर ते सारखं असतं तर त्यांनी केलंच नसतं. मला असं वाटतं की मुळामध्ये आता ह्या गोष्टी टाळता येणार नाही. ज्याला पाहायचंय तो येऊ शकतो पाहायला. फक्त अभ्यासकांनीच पाहावं असं तर आपण म्हणू शकत नाही. पण कुठंतरी ती संख्या रोजच्या दिवसासाठी मर्यादित ठेवता आली ना तर फार बरं होईल. म्हणजे जेव्हा हे लॉकडाऊन चालू झालं ना, तेव्हा पहिला माझा विचार आला मनात की चला शिल्पाचा शांतपणे श्वास घेत असेल, की नाही माणसं दिसत नाही, मला किती बरं झालं. म्हणजे मी तो थॉट आधी दिला होता की बिचारे आता शांत बसले असतील, नाही तर काय माणसांना सहन करावं लागत होतं. कारण कसं होतं, ध्वनी प्रदूषण होतं. आणि हे आहेच आहे की कोणी असं फक्त बघत नाही, सगळ्यांना फोटो काढायची घाई असते. तर कुठेतरी ही संख्या जर मर्यादित करता आली रोजच्या दिवसासाठी, सगळेच मंदिरं आहेत किंवा आणि थोडी सिक्युरिटी की एका ठराविक अंतरावरच हे सगळं बघता येईल. ऍक्च्युली ठराविक अंतर ठेवलं तर म्हणजे माझ्यासारख्या अभ्यासकांना ते खूप त्रासाचं होतं. कारण मग ते वेगळ्या परवानगी, जवळ जाऊन बघता येत नाही, ह्या गोष्टी होतातच. पण त्या जर टिकायच्या असतील शिल्प तर ह्या काही गोष्टी फॉलो करता यायला हव्या आहेत आपल्याला. भूपाली, श्वेता मोरे सावंत म्हणून आहेत, त्या आपल्याला विचारतायत की लहान मुलांमध्ये लेण्यांची आवड आणि त्यांच्याविषयीचं कुतूहल निर्माण करण्याकरता काही करता येऊ शकेल का? अगदी जरूर. आता खरं सांगायचं तर मुळामध्ये आपल्याला स्वतःला, आपण तर म्हणतो की मुलं अनुकरण प्रिय असतात, तर तिथं गेल्यानंतर मुलांशी डिस्कस करता आलं पाहिजे आपल्याला की हे सगळं कसं बनलं असेल, काय केलं असेल, का केलं असेल. आणि गोष्टी स्वरूपातच आहेत. काही काही गोष्टी नाही सांगता येण्यासारख्या, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आपण सांगू शकतो लहान मुलांना. आणि ह्याचं उत्तम उदाहरण माझीच मुलगी आहे. माझी मुलगी तिथं जाऊन छान तिथल्या लोकांना स्टोरी सांगत असते. आणि ती माझ्या बरोबरीने, म्हणजे तिने पहिल्यापासूनच माझ्या बरोबरीने अभ्यास केला या सगळ्याचा. कधी कधी ती माझे पण काम धरते की तू हे चुकीचं सांगितलं, की असं नाही असं आहे. तर नक्कीच करता येतं. म्हणजे आपण जसं देऊ तसं ते घेतात. तर आपला पण त्या दृष्टीने अभ्यास सुरू झाला तर लहान मुलं नक्कीच आत्मसात करतील असं वाटतं मला. मला वाटतं तू बॅकपॅकर्स अशी एक टर्म वापरली आहे कल्लोळ तीर्थच्या मनोगतात, तर ती जर सांगितली तर ते जास्त चांगलं कळू शकेल. ऍक्च्युली कसं आहे की मुळामध्ये
हे सगळं वाचन झालं किंवा अभ्यास, ह्या सगळ्याला ना प्रवासाची जोड पहिल्यापासून मिळाली. आणि आम्ही तो प्रवास केला. आता प्रवास करताना मी, माझी मुलगी, आता ती 10 वर्षाची आहे. माझी मुलगी आणि माझ्या 2 मैत्रिणी स्वरूपा चव्हाण आणि प्राजक्ता खेरनार, मी आवर्जून नाव घेते. आणि ह्या तिघांच्या सपोर्टशिवाय मी शून्य आहे, मी काहीच करू शकले नसते. अर्थात घरचा सपोर्ट आहेच आहे. माझी आई मला खूप सांभाळते आणि सगळं सांभाळून घेते घरचं. म्हणजे तिच्या वयाच्या मानाने ती खूप करते. तसंच स्वरूपाची आई, प्राजक्ताची आई, प्राजक्ताची बहीण, ह्या सगळ्यांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे आम्ही दोघं जेव्हा मनात येईल ना की जायचंय, तर आम्ही सॅक उचलतो आणि निघतो, अशी गोष्ट आहे. आणि फक्त निघताना ना आम्ही कुठल्याही प्लेसला कधी ब्लँकली गेलो नाही. म्हणजे तिथल्या स्थळांचा अभ्यास, तिथं मंदिर असेल, शिल्प असतील, जे काही प्लेस असेल त्यांचा आम्ही थोरोली अभ्यास केला. तिथली संस्कृती, तिथली खाद्य संस्कृती, तिथला इतिहास, हे सगळं आम्ही वाचतो. गाडीत डिस्कशन्स होतात आणि त्या नजरेनेच आम्ही ते पाहत राहिलो आहोत. त्यामुळे प्रत्येक प्रवास हा आम्हाला देणारा ठरला. आणि कल्लोळ तीर्थाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा जागा म्हणजे सगळ्याच जागा मी स्वतः वैयक्तिक फिरलेली आहे. आम्ही 4 जण फिरलो आहोत. काही ठिकाणांची नावं मी बदलली आहेत मुद्दाम, कारण ती मला आहेत तशीच राखायची, मला डिस्कस नाही करायची. पण काही जी आहेत प्लेसेस, ती नावं मी ऍज इट इज घेतली आहेत. आणि त्यामुळेच मी बॅकपॅक अशी वापरली की मनात आलं आणि निघालो आम्ही. त्यासाठी मग ती कन्सेप्ट म्हणजे आमच्या चौघांना ती पुरेपूर लागू होती असं मला वाटतं. रुपाली, आता एक पुढचा प्रश्न आलाय, तो बहुतेक आमच्या सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे. आणि तो असा आहे की स्वागत थोरात यांनी प्रश्न विचारलाय, पुढील पुस्तक कधी आणि कल्लोळ तीर्थचा पुढील भाग की स्वतंत्र नवीन विषय प्रतीक्षेत? हा आमच्या सगळ्यांचाच प्रश्न आहे की आता पुढचं काय. आता सगळेजण मला विचारतात ना ऍक्च्युली ना कल्लोळ तीर्थचा पुढचा भाग, कल्लोळ तीर्थ पार्ट 2 असंच विचारतात. ते हे सांगताना मी आधी कल्लोळ तीर्थचा अर्थ सांगते तुम्हाला. कल्लोळ तीर्थ ही खरं तर प्लेस, म्हणजे देवीच्या समोरचं कुंड. तर कुंड म्हणजे काय की देवीच्या स्नानासाठी बनवलेलं कुंड. हा अर्थ इतका मर्यादित नाहीये. त्याचा असा आहे की देवीच्या स्नानासाठी पृथ्वीवरच्या सगळ्या धारांना किंवा प्रवाहांना आवाहन केलं की तुम्ही या कुंडात उतरा. तर तुम्ही विचार करा की एवढे प्रवाह सगळे एकत्र आले तर केवढा मोठा नाद असेल. तर तो कल्लोळच, म्हणून कल्लोळ तीर्थ. आणि आपल्या आतमध्ये ह्या गोष्टी चालूच असतात, म्हणजे निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी. आता ह्याच्यात मी परत एक वैज्ञानिक उदाहरण देईन. समुद्र मंथन. देव आहे आपली पॉझिटिव्हिटी रिप्रेझेंट करतात आणि असुर आपली निगेटिव्हिटी. जो मेरू पर्वत आहे ते आपलं नाभिस्थान आहे. आणि समुद्र मंथन म्हणजे आपल्या आतमध्ये हे सतत मंथन चालू असतं. त्यातनं बाहेर चांगल्याही गोष्टी पडतात आणि वाईटही गोष्टी पडतात. म्हणून पुस्तक कल्लोळ तीर्थ आहे. आणि चर्निंग द गॅलेक्सी विदिन ह्यालाही अर्थ आहे. आता समजा की समजा एखाद्या खोलीत 1000 लाईट लावले एखाद्या मोठ्या हॉलमध्ये, आणि एखादा बिंदू आहे जिथं जास्त प्रकाश एकमेकाला छेदून जातो, नंबर ऑफ रेज, तर ती जागा किती उजळेल? आपल्या शरीरात तसंच आहे. जवळपास 72,000 नर्व्ज आहेत आपल्या ह्याच्यात. तर जिथं जास्त नर्व्ज एकमेकाला छेदतात ती जागा किती उजळलेली असेल, आणि ते आपण कशी मेंटेन करतो आहोत. म्हणून चर्निंग द गॅलेक्सी विदिन, जिथं हे जास्त छेदलेल्या जागा आहेत ना तिथं आपण त्यांना चक्र म्हणतो. एकूण 114 चक्र आहेत, ज्यातले आपल्या शरीरात 112 आहेत आणि ज्यातली 108 ऍक्टिव्ह चक्र आहेत. ही चक्र आहेत, म्हणून चर्निंग द गॅलेक्सी विदिन. आता कल्लोळ तीर्थ भाग 2 बद्दल मी बोलेन की खरं तर मला खूप लवकर आणायचं होतं पुढचं. मी तृप्ती मॅडमना पण सांगितलं ऍक्च्युली की जोपर्यंत काही मी प्रोडक्टिव्ह स्वतः करत नाही तोपर्यंत ते बोलणं मला काही फार फिजिबल वाटत नाही की डिक्लेअर तर करायचं आणि हातात काहीच नाहीये. हा जो मागचा 1.5-2 वर्षाचा काळ गेला खूपच धावपळीचा गेला.
घराची जबाबदारी आहे, ते मी एकमेव कमावते आहे, त्यामुळे तो भाग मला बाजूला ठेवता येणं शक्य नाही. आईची जबाबदारी, मुलीची जबाबदारी, माझा बिझनेस, या सगळ्यातनं थोडंसं मला वेळ कमी पडायला लागला आणि माझे जो अभ्यास तर माझा चालूच आहे. पण ही प्रोसेस थोडीशी लेंदी झालेली आहे, हे मी मान्य करेन. पण मला स्वतःला खूप आय एम व्हेरी ईगर की मी कधी पुढचं लिहायला घेतेय आणि ते सर्वांप्रकारे इतकं भरभरून प्रेम मिळालं मला, खरंच म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. लॉकडाऊनचा काळ होता, 2 महिने सगळं ठप्प होतं, बंद होतं. स्टील पहिली आवृत्ती संपली. अर्थात लिमये सरांचा खरंच खूप मोठा ह्याच्यात मला सपोर्ट होता, सगळ्यांचाच होता. आणि त्यामुळं मला असं अजून वाटायला लागले की यायला हवं. पण मी प्रयत्नात आहेच आहे. ॲज सून ॲज मी ते पुढचं लिहायला घेईलच. आपला कार्यक्रम खरंच खूप उत्कंठावर्धक होत चाललाय आणि हा विषय असा नाहीच आहे की जो एका ठराविक काळामध्ये आपण बोलू शकू किंवा मांडू शकू. खरं तर हा स्क्रीनवर बोलण्याचा विषय नाहीये. मगाशी आपलं बोलणं झाल्याप्रमाणे हा खरं तर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ते सगळं बघण्याचा, अनुभवण्याचा आणि समजून घेण्याचा विषय आहे. तर भूपाली, तुमची जी इच्छा आहे की प्रत्यक्ष लेण्यांमध्ये जावं आणि लोकांनी तिथे यावं आणि तुम्ही त्यांना समजावून सांगावं, तर आम्ही सगळे नक्कीच, मला वाटतं रोटरी क्लबचे तर सगळेच मेंबर रेडी असतील की तुम्ही कधी काढताय आणि आम्ही कधी येतोय, अशा आविर्भावात आता आम्ही सगळे सरसावून बसलेलो आहोत. आणि फेसबुकवर पण अनेक जण हा कार्यक्रम बघताहेत. तर तुम्ही फक्त आवाहन करायचा अवकाश की तुमच्याकडे एक बस, 2-3 बसची सोय करावीच लागेल, इतके लोक येणार आहेत हे मी खात्रीने सांगते. तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. प्रचिती, मला वाटतं कार्यक्रमाचा समारोप तू करावास. थँक्यू तृप्ती. भूपाली, सगळ्यात महत्वाचं तर हा जो विषय आहे त्यात लेण्या आणि हे सगळं ऐकताना मला जाणवलं ज्यावेळेस मी अथेन्सला गेले होते आणि तिथली जी काही शिल्प मी बघितली आणि त्यांनी जे काही स्टोअर करून ठेवलंय आणि ज्या पद्धतीने केलंय, तर मला असं वाटतं की खरंच आपण कुठेतरी त्यातनं काहीतरी घ्यायला पाहिजे. कारण ग्रीक संस्कृती ही आपल्यालाही पॅरलल जाते आणि त्या काळातली जी काही शिल्प त्यांनी स्टोअर केली आहेत, अर्थात त्यांनी जी काही रिस्टोअर करणं शक्य होतं, काही वेळेला रिस्टोअर केलेत किंवा जी डॅमेज व्हायला लागलीत ती आणून त्यांनी म्युझियम मध्ये ठेवलेत आणि त्याला पूर्णपणे ग्लास पेटीमध्ये बंद केलंय की ज्याला बघायचंय, अभ्यासक असेल तर तुम्ही म्हटलात तसं स्पेशल परमिशन घेऊन किंवा या पद्धतीने. तर मलाही असं वाटतं की आपल्याकडची ही जी लेणी आहेत यांचा विचार ह्या पद्धतीने कुठेतरी झाला तरच ती संवर्धन त्यांचं होऊ शकतं आणि ती टिकू शकतात. इतका सुंदर विषय आज आपल्या समोर घेऊन आल्याबद्दल मी लिटरेचर क्लब चेअर आणि प्रोग्राम हेड चेअर उल्का आणि प्रोग्राम हेड कादंबरी यांचे आभार मानते. आणि तृप्ती, खूप सुंदर पद्धतीने भूपालीला तू बोलतं केलंस आणि तो विषय वाचकांसमोर आणि वाचकांना इंटरेस्टिंग केलास, त्याबद्दल तुझेही आभार. आपल्या पेरेंट क्लब पुणे साऊथचे आपल्या बरोबर काही मेंबर्स आज आवर्जून आपल्या या सभेला हजर आहेत, त्यांचे सुद्धा आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कार्यक्रम ऑनलाईन फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचे आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. भूपाली आणि आनंद लिमये, तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. खरं तर खूप सारे प्रश्न अजूनही मनात आहेत. म्हणजे माझा तर एकही प्रश्न मी विचारलेला नाही. फेसबुक लाईव्ह वरती पण बरेच प्रश्न आहेत, पण आपल्याला थांबावं लागणार आहे. फक्त कार्यक्रमाचा समारोप आपण भूपालीच्या एका कवितेने करतोय. भूपाली, तू वाचणार आहेस? नाही, तृप्ती मॅडम. एक भूपालीनी आज एक खूप सुंदर कविता मला पाठवली आहे. शिल्पकला, अर्थात हाच त्याचा मूळ विषय आहे. मी प्रयत्न करते वाचण्याचा, तुम्ही बघा. चिंतनाची निश्चित शैली असावी, चिंतनाची निश्चित शैली असावी, असावी चेतनेची देखील. रखरखत्या उन्हात
पावलं पळून आलेलं मातीपण लिंपावं त्या भोवती निगुतीने. मांडावी स्वाधीनतेची गणित पुन्हा पुन्हा. बिलगावं स्वतःमधल्या प्रत्येक परिवर्तनाला आणि द्यावा विराम तात्पुरतं जगण्याला. कातडीवरच्या खपल्यांचा जेव्हा अंगझाप होईल तेव्हा सामोरी येईल केवळ मुक्तीची इच्छा. फार सुंदर कविता केली आहेस भूपाली. खूप आभार तुझे. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. खूप छान झाला आजचा कार्यक्रम आणि मला त्यानिमित्त